अमरावती लोकसभा मतदारसंघात मतदानानंतर सर्व ईव्हीएम स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आले आहेत। या स्ट्रॉंग रूमला 3 लेअर सुरक्षा देण्यात आली आहे। पहिल्या गेटवर महाराष्ट्र पोलिसांचा बंदोबस्त असून दुसऱ्या गेटवर SRPSची तुकडी तैनात आहे, तर तिसऱ्या गेटवर CISFचे जवान पहारा देत आहेत। याशिवाय 39 दिवस इथं दैनंदिन SDO तहसीलदार दर्जाचे 2 अधिकारी भेटी देणार आहे। अशा 76 अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे। CCTVचा वॉच सुद्धा राहणार आहे। या व्यवस्थेबाबत आमच्या प्रतिनिधीने घेतलेला हा आढावा। अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुका शांततेत पार पडल्यानंतर आता सर्व ज्या जिल्ह्यातील EVM मशीन आहेत त्या या ठिकाणी गोळा करण्यात येत आहे। आपण सध्या अमरावतीच्या लोकशाही भवन या इमारतीच्या जवळ आहोत आणि याच ठिकाणी जिल्ह्यातील सर्व EVM एकत्रितपणे आता गोळा करण्याचं काम सुरू आहे। रात्री उशिरा मेळघाटमधील ज्या EVM मशीन आहेत त्या आज सकाळी या ठिकाणी आल्या, तर तालुक्यातील इतर ज्या EVM मशीन आहेत त्या आता जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या देखरेखीखाली या ठिकाणी आणण्यात येत आहे। आपण जर पाहिलं तर तब्बल 39 दिवस या EVM मशीन या ठिकाणी आता राहणार आहेत। या ठिकाणी जी व्यवस्था करण्यात आलेली आहे ती 3 लेअरमध्ये करण्यात आलेली आहे। पहिल्या गेटवर जे आहे महाराष्ट्र पोलीस आहे, तर दुसऱ्या गेटवर SRPFची तुकडी तैनात करण्यात आलेली आहे, तर तिसऱ्या गेटवर जे आहे हे CIFचे जवान या ठिकाणी आपला पहारा देत आहे। 39 दिवस या ठिकाणी EVM राहणार असल्यामुळे प्रशासनावर आता मोठी जबाबदारी आहे। यासोबतच ठिकाणी CCTVची व्यवस्था करण्यात आलेली आहे। मोठमोठे टावर या ठिकाणी उभे करण्यात आलेले आहे आणि याचा दैनंदिन आढावा जो आहे तो जिल्हाधिकारी सौरभ कटियार हे दर 2 दिवसांनी निवडणूक आयोगाला या ठिकाणचा अहवाल पाठवणार असल्याची सुद्धा माहिती आहे। आता एकंदरीत जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्याची मतमोजणी 4 जुलैला होणार आहे आणि 4 जुलैला अमरावती जिल्ह्याचा नवा खासदार कोण, विजयाची माळ ही कोणाच्या गळ्यात पडणार याकडे आता अमरावतीकरांचं लक्ष लागलं आहे। अरुण जोशी, USAN न्यूज, अमरावती।